नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश लांडे आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, काल केंद्र प्रमुख भरतीच्या संदर्भामध्ये एक नवीन अधिसूचना आलेली आहे आणि या अधिसूचनेमुळे केंद्र प्रमुख भरतीचा मार्ग मोकळा झालाय असं म्हणायला हरकत नाहीये। तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये केंद्र प्रमुख परीक्षेसाठी कोण कोण पात्र आहे, म्हणजे याचे पात्रता निकष काय आहेत, ही परीक्षा कोण घेणार आहे, परीक्षा किती गुणांची असेल आणि या परीक्षेतला अभ्यासक्रम काय असेल या संदर्भामध्ये आपण विस्तृतपणे माहिती घेणार आहोत। मित्रांनो, काल जी अधिसूचना आली त्या अधिसूचनेमध्ये केंद्र प्रमुख परीक्षेसाठी कोण कोण पात्र आहे तो पात्रता निकष सांगण्यात आलेले आहे। सगळ्यात प्रथम केंद्र प्रमुख पदासाठीच्या जेवढ्या काही जागा असतील तर त्यातील 50% जागा या पदोन्नतीनं म्हणजे प्रमोशनला भरल्या जाणार आहेत आणि 50% जागा या परीक्षेच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत। आता ही परीक्षा कोण देऊ शकतो, तर पहिली पात्रता सांगण्यात आलेली आहे, जिल्हा परिषद शाळांमध्ये जे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहे ते पदवीधर शिक्षक ही परीक्षा देऊ शकतात। पण यात महत्वाची अट अशी टाकण्यात आलेली आहे, या पदवीधर शिक्षकांची सेवा ही 6 वर्ष झालेली असावी। हा पहिला निकष। दुसरा निकष, जिल्हा परिषद शाळांमध्ये जे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत, जे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत ते उपशिक्षक सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात, पण यांची सुद्धा सेवा ही 6 वर्ष झालेली पाहिजे आणि यांनी पदवी धारण केलेली असावी। ही महत्वाची पात्रता कालच्या अधिसूचनेमध्ये सांगण्यात आलेली आहे। म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल, पदवीधर शिक्षक ज्यांची सेवा 6 वर्ष झालेली आहे ते पदवीधर शिक्षक सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात। दुसरी गोष्ट, जे 1 ते 5 ला शिकवणारे शिक्षक आहेत, ज्यांनी पदवी धारण केलेली आहे आणि ज्यांच्याकडे 6 वर्षाचा अनुभव आहे, म्हणजे 6 वर्षापासून ते त्या ठिकाणी कार्यरत असतील तर ते शिक्षक सुद्धा ही परीक्षा काय करू शकतात, देऊ शकतात। पात्रता आपल्या लक्षात आली असेल। आता महत्वाची गोष्ट, ही परीक्षा कोण घेणार आहे, तर मित्रांनो, परीक्षा परिषदेच्या जे काही परीक्षा असतील तर या परीक्षेचं कॉन्ट्रॅक्ट IBPS कडे देण्यात आलंय, तर केंद्र प्रमुख पदाची परीक्षा सुद्धा IBPSच घेणार आहे। आता ही परीक्षा किती गुणांची असेल, तर केंद्र प्रमुख पदाची परीक्षा ही 200 गुणांची असणार आहे। किती गुणांची? 200 गुणांची असणार आहे। आता या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया, पण एक थोडीशी आयडिया, 200 गुणांपैकी 100 गुण हे गणित, बुद्धिमत्ता व अभियोग्यतेच्या संदर्भामध्ये व 100 गुण हे शैक्षणिक योजना असतील किंवा शिक्षकाच्या संदर्भामध्ये जे महत्वाचे जे विषय आहेत तर त्या संदर्भामध्ये 100 गुणांचे प्रश्न असणार आहेत। म्हणजे अशी 200 गुणांची काय होणार आहे, परीक्षा या ठिकाणी होणार आहे। आता ही परीक्षा कधी होईल, तर आता काल अधिसूचना आलेली आहे। वास्तविक ही जाहिरात 2023 ला आलेली होती, पण पात्रतेच्या संदर्भामध्ये अनेक शिक्षक कोर्टामध्ये गेले होते आणि 2023 ला कोर्टाने या भरतीवर काय दिलेला होता, स्टे दिलेला होता। आता पात्रतेचे निकष जे आहेत तर ते कालच्या अधिसूचनेमध्ये स्पष्ट करण्यात आले, त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये कोर्टामधला जो स्टे आहे तो व्हॅकंट झालेला आपल्याला बघायला मिळेल आणि अपेक्षा करायला हरकत नाहीये, येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये ही परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाईल। आता अभियोग्यता धारकांना या दिलासा काय आहे, तर महाराष्ट्रात केंद्र प्रमुखांच्या अनेक जागा रिक्त आहेत। ही परीक्षा झाली तर जे शिक्षक ही परीक्षा पास होतील ते केंद्र प्रमुख झाल्यानंतर यांच्या जागा काय होतील, रिक्त होतील। त्यामुळे 1 ते 5 आणि 6 ते 8च्या जागा ज्या रिक्त होतील त्या येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये टेट 3 मध्ये काय केल्या जातील, भरल्या जातील। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये केंद्र प्रमुख पदाची पात्रता, त्याचे निकष, ही परीक्षा कोण देऊ शकतो, ही परीक्षा कोण घेईल आणि अभ्यासक्रम याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे। जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।